वीर सावरकर यांच्यामध्ये झालेला हा महामुकाबला आणि या महामुकाबल्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा आर्यन प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय। फलंदाजीच्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या 23 धावा, गोलंदाजीमध्येही केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या। पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय दर्जेदाररित्या त्याने हाताळलं आणि 1 विकेटही त्याने प्राप्त केली आणि फील्डमध्येही एक अप्रतिम कॅच सीमारेषेला खेटून त्याने घेतली। त्यामुळे या सामन्याचा शिल्पकार ठरलाय, प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरलाय तो आर्यन। आशिष पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन यावी नादब्रह्म कोल्हापूर संघाकडून आशिष। पहिला चेंडू लेग स्टिकच्या आहे बाहेर, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत व्हाईट बॉलने केली गेलेली सुरुवात। गोलंदाजाला दिली जाते ती इथे वॉर्निंग, कारण हाताचा जो अँगल आहे आशिष ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, अलॉंग द कार्पेट बॉल फील्ड केला जाईल। पहिली जाव इथे घेतली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला, परंतु यावेळी सुदीपने मागे जाण्याची विनंती ते केले, त्यामुळे एकच रन इथे मिळते। धावसंख्या 2, टॉस जिंकला गेला तो लोकमान्य पुणे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। नादब्रह्म कोल्हापूर संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले। आशिष पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू वाईड, त्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये एक सिंगल। यावेळी स्ट्रायकिंग घेतला सुदीप, राईट हँडेड फलंदाज आहे। आशिष पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय। रिटम ओव्हर द विकेट, पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पुढील चेंडू शॉर्ट स्पीड टाकलेला चेंडू ऑन साइडला भिरकवलाय। 1 बॉल चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। 1 बॉल चौकार, बॉल वरती जाऊन बॉल फील्ड करणं अपेक्षित होतं, परंतु 1 बॉल फील्ड करण्याचा त्याने इथे मनसुबा आखला आणि इथेच तो फसला। बॉलने चकवलं, फसवलं, बाय बाय केलं आणि तो मात्र 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला। अमित इथे मात्र निराश करतोय। धावा मिळतील इथे 4, धावा संख्या पोहोचते यावी 6 अंकावरती। आशिषचा पुढचा चेंडू पॉवर हिटिंग आहे, मैदानाच्या बाहेरचा वावर दाखवलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे। 6 धावांसाठी होतो इथे फरार। पाहायला मिळतो एक शानदार षटकार, लाजवाब टायमिंग, परफेक्ट रडार मध्ये, स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल, फिल्डर फक्त पाहत राहिला बॉलकडे आणि चेंडू मात्र गेला सीमारेषेसाठी, सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी। शानदार, जानदार, बहारदार पाहायला मिळाला इथे षटकार। धावसंख्या होते 12। आक्रमण करण्याचा प्रयत्न, आशिष वरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न लोकमान्य पुणे संघाच्या या सुदीप कडून। यावेळी फेकला गेलेला बॉल, 1 सेकंड, बॅक टू बॅक पाहायला मिळतोय आणखीन एक दमदार शानदार षटकार। जबरदस्त फलंदाजी, पॉवर बाज हिटिंग, प्रॉपर टायमिंग आणि तेवढंच जबरदस्त पॉवर, सर्व काही सुदीपच्या या नजाकतीमध्ये पाहायला मिळालंय, फलंदाजीमध्ये पाहायला मिळालंय। 1 चौकार, 2 बॅक टू बॅक षटकार, 3 चेंडूंचा सामना इथे केलाय। 16 धावा अक्षरशः कुठल्या आहेत, हल्ला चढवलाय, आक्रमण केलंय, आशिषला डिस्ट्रॉय केलं या मैदानावरती।
आणि हा डिस्ट्रॉय ठरलाय कोण तर लोकमान्य पुणे संघाचा हा सुदीप. काय फलंदाजी केले, काय हल्ला चढवलाय, धावांचा अक्षरशः डल्ला मारला जातोय. नाद ब्रह्म कोल्हापूर संघ आशिष पॉवर प्लेचा षटकातील पुढील चेंडू घेऊन फेकला गेलेला हा एक बॉल. आणखीन एक लाजवाब टायमिंग आहे. बॉल पाहायला मिळतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकारांची हॅट्रिक यावी लगावले सुदीपने. 4 चेंडूंचा सामना केला, 3 षटकार आणि 1 चौकार त्याने इथे लगावलाय. खूप महागडं षटक ठरतंय पॉवर प्लेचं. ते यावी आशिष याचं. पहिला चेंडू वाईट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला आला तो सुदीप. हल्ला चढवला, चौकार आणि त्यानंतर सलग 3 षटकार. व्हॉट बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी, चिंदाचाकत पेश करतोय सुदीप. आशिष वरती हल्ला चढवलाय, धावांचा अक्षरशः डल्ला इथे मारला गेलाय. यस, यावी फक्त दिशा दिले. फाईन लेगला चेंडू इथे बॉल फील्ड केला जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण. दोन धावा इथे मिळतील. दोन धावेने धावसंख्या पोहोचते 26 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं खूपच महागडे ठरलं आशिषचं. आशिषकडून अपेक्षा होती पहिल्या चेंडूवरती फलंदाजाने घेतलेली हरकत आणि त्यानंतर त्याच्यावरती आला दबाव आणि त्यानंतर सुदीपने मात्र धावसंख्येवरती घेतलेली बरकत पाहायला मिळाले. काय फलंदाजी केली सुदीपने, काय हल्ला चढवला. 5 चेंडूंचा सामना त्याने केला, 3 षटकार 1 चौकार आणि 2 धाबा. पाच चेंडू मध्ये 22 धावा. अक्षरशः कुठल्या तुटून पडला तो यावी सुदीप. बॉलिंग मार्ग वरती गोलंदाज इथे दाखल होतोय नाद ब्रह्म कोल्हापूर संघाकडून. दीपक आणि स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र ऋतुराज वैयक्तिक 1 धावसंख्येमध्ये तो खेळतोय. सलामीची ही हुकमी जोडी हुकूमत करताना या मैदानामध्ये पाहायला मिळाले. कोल्हापूर संघाविरुद्ध खेळत असताना कोल्हापूर विरुद्ध पुणे असं चाललेलं हा द्वंद्व. इथे हा बॉल परफेक्ट यॉर्क खोदून काढलाय. चेंडू जातोय डीपला कॉर्नरच्या दिशेने. बॉल फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळेल. एक सेन्सिबल क्रिकेट आपण इथे म्हणू शकतो ऋतुराज कडून, कारण आक्रमण करताना सुदीप आपल्याला दिसतोय. त्यामुळे ऋतुराज एक सिंगल काढून सुदीपला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न इथे करताना पाहायला. एक चांगली रणनीती, चांगलं गेम प्लॅनिंग इथे आपण मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडून, कारण सुदीपने चढवलेला हल्ला त्याने तो पाहिलाय आणि त्यामुळे पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेऊन सुदीपला स्ट्राईकला आणलं जातंय. पुढचा चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय दीपक. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू समोर असेल तो सुदीप. थोडासा दबाव गोलंदाजावरती जरूर इथे असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडावलंय सीमारेषेच्या दरम्यान, परंतु बॉल मात्र इथे चाललाय बाय बाय करत सीमा पार. आणखीन एक दमदार असरदार पॉवर बार षटकार. पाहूया यस पंच आपला निर्णय मागे घेत आहेत. चौकार आहे. 1 बॉल सीमारेषा पार चौकार. 4 धावा इथे मिळतील. लाजवाब हल्ला चढवला होता इथे सुदीपने. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय, ऑन फायर दिसतोय सुदीप. याला थमवणं, याला क्षमवणं, याला थांबवणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. सुदीप तयार. सीमारेषेला खेटून इथे फील्ड सजवली गेले, कारण ज्या पद्धतीने सुदीप आक्रमण करतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि याही वेळी खराब क्षेत्ररक्षण. सलग दुसरा चौकार, बॅक टू बॅक चौकार इथे पाहायला मिळालाय. सुदीपची कमाल धमाल फलंदाजी. लोकमान्य पुणे संघाने फलंदाजीचा निर्णय का घेतला
याचं उत्तर या मैदानाच्या आतमध्ये सुदीपच्या माध्यमातून इथे दिलं जात आहे. सुरुवातीपासून आक्रमण, हल्ला, चौकारांची आतिषबाजी. आतापर्यंत 3 षटकार 3 चौकार इथे सुदीपने ठोकलेत. नेक्स्ट बॉल, फुल टॉस, पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह आहे. क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल, 1 रन इथे मात्र मिळेल. पॉवर बाज हिटिंग करताना इथे पाहायला मिळालंय सुदीप. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते 36 रन, 36 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात त्या दीपक याने. यावेळी स्ट्रायकिंग एंडला ऋतुराज. यावेळी थोडंसं स्टेपिंग पाहायला मिळालंय. स्टेपिंग करून खेळण्याचा केला गेलेला यशस्वी प्रयत्न. मिडऑफच्या दिशेने चेंडू इथे फील्ड केला गेला, डीपला फील्ड केला जातोय. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 37 रन, 37 धावा. दीपक लो फुल टॉस, बॅट वरती घेतलाय, पॉवर दाखवतोय, नजाकत दाखवतोय, मैदानाच्या बाहेरचा बॉलला दाखवतोय रस्ता. 6 धावा. सुदीपच्या बॅट मध्ये आणखीन एक घणाघाती हल्ला, आणखीन एक मोठा प्रहार. धावसंख्या पोहोचते ती यावेळी 43 या अंकावरती. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज. वैयक्तिक 39 धावांची आक्रमक अशी खेळी सुदीपच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 43 रन, 21.5 ची इथे आहे धावगती. काय फलंदाजी, दोन्ही गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलाय तो सुदीप. 39 धावांची आक्रमक खेळी त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या संघाची 43 आणि त्यातील एकट्या सुदीपच्या 39 धावा आहेत. म्हणजे काय फलंदाजी केले, काय आक्रमण केलंय, काय हल्ला चढवलाय. आतापर्यंत एक जबरदस्त परफॉर्मन्स आपण सुदीपच्या बॅट मधून इथे पाहतोय. बॉलिंग मार्ग वरती गोलंदाज इथे तयार आहे. नादब्रह्म कोल्हापूर संघाकडून बॉलर चैतन्य. दोन्ही षटक खूप महागडे ठरलेत, त्यामुळे चैतन्य आपल्या संघाला कमबॅक करून देऊ शकेल का पाहूया. स्ट्रायकिंग एंडला ऋतुराज. वैयक्तिक 3 धावसंख्येमध्ये तो खेळतोय. गती कमी होती परंतु इथे हमी आहे. काय टायमिंग केलंय, बॉलचा वेट केला आणि त्यानंतर आपली पॉवर दाखवली. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला दबडलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी होतोय बॉल इथे फरार. 6 धावा इथे संघाला मिळतील. 6 धाव्याने धावसंख्या मात्र इथे झेप गेल. 49 49 रन, 49 धावा. षटक क्रमांक सुरू आहे इथे 3रं. यावी ऋतुराज पण सांगतोय हम भी किसी से कम नहीं. सुदीप जर शेर आहे ते मी बब्बर शेर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न इथे जरूर करताना ऋतुराज इथे दिसलाय. आतापर्यंत संयमाने खेळत होता. वैयक्तिक 3 सिंगल त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर काय टाइम केलं, बॉलचा वेट केला आणि त्यानंतर दणकवून सोडलं बॉलला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दमदार फलंदाजी. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने बॉल इथे ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे घेतली जाते. 1च रन इथे मिळेल. ज्या संघांचे सामने इथे संपन्न झालेत त्या सर्व संघांना विनंती आहे आपण भोजन व्यवस्थेचा आस्वाद घ्या. ज्या संघांचे सामने इथे संपन्न झालेले आहेत त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण कृपया भोजन व्यवस्थेचा आस्वाद घ्या. धावसंख्या आहे ती 50.
फिल्डिंग इथे पाहायला मिळते. अचूक थ्रो, एकच रन इथे मिळेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. बॉलचा पाठलाग केला, शेवटपर्यंत नजर ठेवली, बॉल फील्ड केला आणि नॉन स्ट्राईक इनला गोलंदाजी दिशेने इथे फेकी केले. एक रन इथे मिळाली. धावसंख्या 51. षटक क्रमांक सुरू आहे इथे 30. चैतन्य पुढील चेंडू घेऊन ऋतुराज साठी आणि यावी रिव्हर्स फटका अटेम्प्ट केलाय. सरप्राईज डिलिव्हरीला सरप्राईज शॉट. ऋतुराजची कमाल. बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आतापर्यंत सरळ बॅटची करामत आपण पाहत होतो ऋतुराजची, परंतु यावेळी उलट्या हाताने लगावलेला हा फटका, रिव्हर्स फटका. 4 धावा. 4 धावेने धावसंख्या पोहोचते यावेळी 55 या धावांवरती. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेट. फेकला जाणारा हा बॉल आहे. परफेक्ट यॉर्कर. ब्लॉक हॉलला टार्गेट करणारा फेकला गेलेला हा बॉल होता. निर्धाव चेंडूची सांगता. ऋतुराजने खोदून काढण्याचा प्रयत्न इथे केला नाही. गौरव फडके आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येण्याची कृपा करा. गौरव फडके आपणास विनंती आहे, आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येण्याची कृपा करा. नेक्स्ट बॉल. चैतन्य फुलटॉस चेंडू, स्टेपिंग गेले आणि त्यानंतर चेंडूला दबडले सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ऋतुराज ही इथे केअर बदलतोय, आक्रमण करतोय. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 61 रन. 20.33 ची धावगती आहे. प्रत्येक गोलंदाजावरती फलंदाज इथे स्वार झालाय. आक्रमण करताना पाहायला मिळालंय. कधी संयम दाखवला, कधी हल्ला दाखवलाय, आक्रमण केलंय. आणि हेच महत्त्वाचं असतं टेनिस क्रिकेटमध्ये. निर्धारित 4 षटकांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा उभ्या करता. आणि ह्या धावा उभा करण्याचा कारनामा या क्रीडांगणावरती एक इतिहास रचणारी फलंदाजी लोकमान्य पुणे संघाकडून पाहायला मिळाले. 3 षटकांचा खेळ संपन्न आणि धाबा बनवल्या तिथे 61 रन आणि नाबाद 61 धावांची पार्टनरशिप यावी लोकमान्य पुणे संघाकडून. आणि या स्पर्धेतली माझ्या मते सर्वात मोठी पार्टनरशिप, रेकॉर्ड निर्माण करणारी ही पार्टनरशिप 10व्या पर्वातली इथे आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्ग वरती अथर्वला पणाला लावावे लागेल. सर्व अडचणीमध्ये आहे संघ आणि अथर्वचा हा 4थ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन तो सज्ज होता. थोडासा रनिंग ट्रॅक मध्ये डिस्टर्बन्स, त्यामुळे अंतिम क्षणी त्याने थोडंसं नियंत्रण राखलं. त्यामुळे पंचाने डेड बॉल इथे करार केलाय. स्ट्रायकिंग एंडला सुदीप आहे. सुदीप जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक रन इथे मिळेल. एका धाब्याने धावसंख्या पोहोचते यावी 62 अंकावरती. षटक क्रमांक शेवटचं 4थं प्रगतीपथावर अथर्व. नेक्स्ट बॉल घेऊन तो इथे सज्ज. यावी आणखीन एक दमदार शॉट. सीमारेषेच्या दरम्यान बॉल केला जातोय फील्ड, कॅच आउट होईल. तो यावी ऋतुराजच्या स्वरूपात पहिला धक्का. पार्टनरशिपला दिला जातोय ब्रेक आणि ती कामगिरी केली अथर्वने. ऋतुराज डगआउटच्या दिशेने परततोय. पहिला धक्का इथे मिळतोय लोकमान्य पुणे संघाला. अतिशय शानदार कामगिरी यावी ऋतुराजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये, पहिल्या षटकामध्ये संयम दाखवणारा हा ऋतुराज 2ऱ्या सामन्यामध्ये मात्र वारंवार चौकार षटकार ठोकताना पाहायला मिळाला होता. न्यू बॅटर
शेर जब ग्राउंड में आता है ना तो उसे कुछ नहीं चाहिए रहता है, वो खाली पाव आता है और जलवा दिखाता है। अक्षय लांडगे, without shoes, it's a choice of batsman, I think. सर्वांना अक्षय लांडगे यांच्या बॅटिंगची आतुरता लागलेली आहे. बॅट्समन नेम प्लीज. अजय. अजय नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्रायकिंग एंडला असेल तो यावेळी सुदीप. या मैदानावरती बेताज अशी फलंदाजी सुदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अथर्वचा बॉल यावेळी अप्रतिम फटका आहे, सीमारेषेच्या दरम्यान इथे पाहायला मिळतोय, परंतु बॉल मात्र चाललाय क्षेत्ररक्षकाला चकून सीमारेषेच्या पलीकडे. वन बॉल षटकार. जबरदस्त फलंदाजी यावेळी सुदीप कडून पाहायला मिळते. 45 धावसंख्येवरती खेळतोय तो यावेळी सुदीप. अजूनही 5 धावांची आवश्यकता अर्धशतक इथे पूर्ण करण्यासाठी. यावेळी बिग हिट आणि षटकार ठोकून आपला अर्धशतक इथे पूर्णच वाजले तर सुदीप. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी. आणि या फलंदाजीचा करिश्मा या मैदानावरती आतापर्यंत 6 षटकार त्याने ठोकलेत. 51 धावांची नाबाद अशी खेळी सुदीप आपल्या संघासाठी इथे सजवताना दिसतोय. लोकमान्य पुणे संघाचा हा टायगर ज्याने या मैदानावरती आक्रमण केलंय, गोलंदाजावरती हल्ला चढवलाय, 51 धावा बनवल्यात आणि 6 षटकार त्याने इथे ठोकलेत. त्यानंतर हा बॉल आणखीन एक स्ट्रेट ड्राइव्ह केलाय, चेंडू जातोय इथे 4 धावांसाठी फरार. काय फलंदाजी, नाबाद 55 धावांची खेळी करणारा हा सुदीप. जबरदस्त फलंदाजी. लोकमान्य पुणे संघाचा हा किंग ठरतोय. जबरदस्त, अतिशय शानदार, दिमागदार अशी फलंदाजी करून आपल्या संघाला एका उच्चांक धावसंख्येवरती नेऊन ठेवतोय. धावा बनवल्या गेल्या 77 आणि 78 धावांचं एक विशाल असं लक्ष ठेवलं गेलंय. तर यावी नादब्रह्म कोल्हापूर संघासमोर वन मॅन आर्मी, वन मॅन शो अँड ओनली वन टायगर. यावी लोकमान्य पुणे संघाचा सरतोय सुदीप. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम.
आणि त्याचबरोबर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले ते ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया यांच्यामध्ये चाललेले कसोटी वॉर. आणि या कसोटी वॉरमध्ये विराटची एक विराट खेळी पाहायला मिळते आणि 100 धावा त्याने पूर्ण केल्यात. एक सेंचुरी विराटच्या इतिहासामध्ये आणि रेकॉर्डमध्ये इथे नोंदवली जाईल. जरा जोरदार टाळ्या जाऊ देत विराट कोहलीसाठी. अप्रतिम खेळी या कसोटी मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून इथे तमाम भारतीयांना इथे मेजवानीच्या स्वरूपामध्ये दिली गेले. नावाप्रमाणे विराट अशी कामगिरी. टेनिस क्रिकेटचा हा मास्टर ज्यानं कमाल धमाल केले, रेकॉर्ड ब्रेक केलेत. सचिन तेंडुलकर नंतर जर क्रिकेट विश्वातील जर कोणता खेळाडू ज्याची चर्चा होत असेल तर तो आहे विराट कोहली. अठ्ठ्याहत्तर धावांचं विशाल लक्ष, खूप मोठं लक्ष आहे. आणि ते जर इथे पूर्ण केलं तर मात्र या मैदानामध्ये एक रेकॉर्ड निर्माण होईल. स्ट्रायकिंग एंडला चैतन्य आणि नॉन स्ट्राईक एंडला अथर्व. आणि बॉलिंग मार्गवरती पाहूया पॉवर प्लेचं पहिलं षटक कोण घेऊन येत आहे. लोकमान्य पुणे संघाकडून गोलंदाज ऋतुराज. बॉलिंग बारमध्ये ऋतुराज. पहिलाच बॉल बनणार गती आणि लेग बिफोर द विकेट. कारण बॅकफूट वरती खेळत होता, बॉलला बाउन्स कमी होता, त्यामुळे यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल, त्यामुळे लेग बिफोर विकेट. LBW चा शिकार पहिल्या चेंडूवरती शिकार ठरलाय. चैतन्य गोल्डन डक पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर विकेटचा शिकार, कारण बॅकफूट वरती होता. क्रीजच्या कम्प्लिटली आतमध्ये इथे खेळताना पाहायला मिळाला आणि बाउन्स कमी होता बॉलला, त्यामुळे LBW चा शिकार ठरतोय. न्यू बॅटर अमित. पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण पहिलीच विकेट. पॉवर पास हिटिंग करणारा चैतन्य यावेळी निराश होऊन माघारी परततोय. अमित इथे दाखल होतोय. चैतन्य यावेळी माघारी परतलाय. ऋतुराज इथे यशस्वी ठरलाय. पॉवर प्लेचं पॉवर ओव्हर. पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा समांतर हातामध्ये इशारा. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये. धाबसंख्या पोहोचेल एक अतिरिक्त स्वरूपाने संघाचं खातही इथे ओपन झालेलं पाहायला मिळालंय. शानदार गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये करतोय का पाहूया. ऋतुराज पुढचा चेंडू लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय स्ट्रेट. मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये. बॉल फील्ड करेल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो.
एकच रन, धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. 78 धावांचं विशाल लक्ष आहे. आक्रमणाची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी केली गेली ऋतुराज आणि सुदीप याच्या माध्यमातून त्याही पेक्षा सरस खेळी इथे करावी लागणार आहे. नादब्रह्म कोल्हापूर संघाला. कोल्हापूर विरुद्ध पुणे, बॅट आणि बॉल रंगलेले हे द्वंद्व. बॅकफुटवरती टॅप केलंय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल फील्ड केला जाईल, तद्वारे 1 रन इथे प्राप्त होईल. धावसंख्या पोहोचेल 3 या अंकावरती. सिंगल डबल दबाव निर्माण करू शकणार नाहीये गोलंदाजावरती. गोलंदाजावरती जर दबाव निर्माण करायचा असेल तर इथे मात्र चौकार षटकार ठोकण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे. दरम्यान फेकला जाणारा हा बॉल आहे. यावेळी पिकिंग करण्याचा प्रयत्न केला. 30 या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल तो फील्ड करताना इथे पाहायला मिळालाय. तद्वार 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावांवरती समाधान यावी या खेळाडूंना इथे मानावं लागलंय. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 5 या अंकावरती. अजूनही 73 धावांची आवश्यकता आहे इथे. पुन्हा एकदा गती कमी होती. थोडासा बॉलला फ्लाईट दिली आणि ब्लॉक होलला टार्गेट करणारा हा बॉल होता. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त. केवळ धावसंख्या आहे ती 5. अजूनही 73 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 73 धावा. 24.33 रिक्वायर्ड रन रेट. गणेश लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय. ऑन साईडला बिलकवण्याचा होता इथे प्रयत्न. बॉल टॅप झाला आणि मिड विकेटच्या दिशेने जे ट्रॅव्हल होतोय 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोल 6 या अंकावरती. अजूनही 72 धावांची आवश्यकता आहे. आव्हान थोडंसं अवघड होतंय यावी नादब्रह्म कोल्हापूर संघासाठी. सलग जर चौकार षटकार लगावले गेले तर कुठेतरी कमबॅक होईल. आडव्या बॅटने टोलवण्याचा केला गेला इथे प्रयत्न. सुदीप बॉल फील्ड करताना इथे पाहायला मिळेल. एक रन यावी इथे मिळेल. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. गणेश नेक्स्ट बॉल. स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळी थोडासा स्लाइड करून कॅच घेण्याचा प्रयत्न. बॉल हातातून मात्र इथे निसटतोय. 2 धावे इथे मिळतील संघाला. धावसंख्या पोहोचेल 9 या अंकावरती. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा खोदून काढलाय. स्ट्रेट खेळ आहे. मिडऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल. चॅलेंज उभं केलं गेलंय. स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो होता, परंतु 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. एक रिस्क घेतली गेली.
14 चेंडू आणि 67 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 67 धावा. आव्हान थोडंसं अवघड होत चाललंय, कठीण होत चाललंय. पुन्हा एकदा स्टेपिंग करून खेळण्याचा सुदीप आहे तिथे. सुदीपने पकडले झेल, त्यामुळे इथे माघारी परतेल तो अथर्व. वैयक्तिक 6 धावा त्याने इथे बनवल्या आहेत. तो इथे माघारी परततोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालाय, ज्याच्या माध्यमातून लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. सोहम याही वेळी एकच रन इथे मिळते. षटक क्रमांक समाप्त होतोय ते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीची धावसंख्या आहे ती 12. 12 चेंडू आणि 67 धावा. 12 चेंडू आणि 66 धावा. 12 चेंडू मध्ये 66 धावांची आवश्यकता, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आहे प्रति षटक 33 धावांचं. 5 षटकार 1 चौकार किंवा सलग 6 षटकार. थोडंसं अवघड असं असणार हे, कठीण असं असणार हे लक्ष. तुफानी स्पीडचा बादशाह अक्षय लांडगे. लांडग्यासारखा स्पीड आणि ड्वेन ब्रॅव्हो सारखे स्वरूप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. टू मच पेस आणि आहा वाईट बॉल. ठीक आहे अक्षय. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करीन, त्यांनी अक्षयचा एक जयघोष तरी करायला पाहिजे सर्व बाउंड्रीच्या साईडनी. आणि करिअरची पहिली विकेट, आणि ती पण पहिल्याच बॉलला, कारण पहिला तर वाईडच होता. करिअर फर्स्ट विकेट ऑन फर्स्ट बॉल. आणि अक्षयच्या विकेट पाठोपाठ ऑस्ट्रेलियाची फर्स्ट विकेट लगेचच गेलेली आहे, म्हणजे दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. आणि अक्षय लांडगे एक ब्राह्मण क्रिकेट समूहातलं एक मी आदरणीय म्हणणार नाही, पण सर्वांना हवंसं असं एक व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांनी पहिल्याच बॉलला पहिली विकेट घेतली आहे. करिअर बेस्ट स्ट्राईक रेट आणि यॉर्कर बॉल. यॉर्कर अक्षय लांडगे ऑन फायर. बॉलिंग टाकून डायरेक्ट कीपरच्या मागे पोहोचलेत, एवढा आनंद झालेला आहे. आणि जोरदार बॉलिंग टाकली आहे. पहिला बॉल आणि यॉर्कर. आणि बहुतेक या ग्राउंडवरची पहिली हॅट्रिकचे काळे ढग ग्राउंडवर आलेले आहेत. अक्षय लांडगे यांनी ते फुंकर मारून खेचून आणलेत. अक्षय लांडगे सर्व 11च्या 11 प्लेयर त्यांना येऊन मिठी मारतायत. जे 10 प्लेयरना जमलं नाही ते 11व्या अक्षय लांडगेनी करून दाखवलंय. आणि हॅट्रिकला सुयश भट यांच्याकडनं 10,000 रुपयाचं बारीक तोशिक. बॅट्समनशी 5,000चा कॉम्प्रो करू नका फक्त. पुढचा चेंडू आणि कॉम्प्रो नव्हता. 10,000 रुपये वाचलेत. पण अक्षय लांडगे करिअर बेस्ट स्ट्राईक रेट आणि 3 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्च केलेत, 2 विकेट काढलेत. मला वाटतं या टुर्नामेंटची बेस्ट ओव्हर टाकण्याच्या मार्गावरती आत्ता आहेत. आणि आपला जलवा पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी अक्षय लांडगे. सुदीप धरणगावकर यांना विनंती आहे की त्यांना पुढचा बॉल टाकण्यासाठी इंजोर्ड नाही करायचं आहे. सुदीप धरणगावकर थोडीशी दयामाया दाखवायचे, आपले ओनर आहेत ते.
अक्षय लांडगे ऑन फायर. ही ओव्हर मला वाटते टाकल्यानंतर ब्राह्मण प्रीमियर लीगच्या ग्रुपवर 1000 मेसेजची नोंद होईल. आणि पुढच्या विकेटचा जी संधी होती ती स्वानंद इनामदार यांनी घालवली आहे, नाहीतर अक्षय लांडगे यांच्या नावावर 3ऱ्या विकेटची नोंद झाली असती. अक्षय लांडगे पुन्हा एकदा राईट आर्म वर द विकेट, तुफानी स्पीड, यॉर्कर. आणि आणि फिल्डरवर काहीसे नाराज झालेले अक्षय लांडगे दिसत आहेत. सलग 2 चेंडूवर 2 कॅच सुटलेले आहेत आणि एक जबरदस्त ओव्हर त्यांनी टाकलेली आहे. याचे स्क्रीनशॉट, व्हिडिओ, रील्स हे सर्व ब्राह्मण प्रीमियर लीगच्या ग्रुपवर मला आज रात्री बघायला मिळतील अशी अपेक्षा आहे. सर्वांना विनंती आहे की अक्षयला क्रॉप करा. थँक्यू. थँक्यू. सात धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या त्या अक्षय लांडगेने, ज्याला फलंदाजीसाठी मैदानात आला होता आणि काही कारणास्तव मैदानाच्या बाहेर जावं लागलं होतं, परंतु त्यानं हार मानली नाही. शूज परिधान केले आणि गोलंदाजी मार्कवरती आला आणि महत्त्वपूर्ण षटक त्याच्या माध्यमातून इथे हादळलं गेलं. आणि हा सामना विजयी शिक्कामोर्तब करत असताना अक्षय लांडगेच्या या बहारदार गोलंदाजीची जरूर चर्चा इथे होईल. शेवटचे सहा चेंडू घेऊन शेवटचं षटक घेऊन इथे दाखल होतोय गोलंदाज सुहास. औपचारिकते या सामन्यामध्ये लोकमान्य पुणे संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाकाय धावांचा डोंगर त्याने उभारला आणि हा डोंगर पोखरण्यामध्ये मात्र कोल्हापूर संघ अपयशी ठरतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, 5 चेंडू आणि खूप साऱ्या धावा इथे बनवायचे आहेत. स्ट्रेट ड्राइव्ह केल्या, ऑनसाइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॉल इथे फील्ड केला गेलाय. एक रन इथे मिळाले. धावसंख्या 22. धावसंख्या इथे होईल 4. आणि त्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावा षटकार. आणखीन एक षटकार इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक चौकार. खराब क्षेत्ररक्षण. औपचारिकते या सामन्यामध्ये इथे उरले. बॉल किती झाले बघ. शेवटचा एक चेंडू इथे बाकी आहे. लास्ट बॉल. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. यानंतर फेकला जाणारा पुढचा चेंडू. यस. आणि या सामन्यामध्ये विजयी ठरलाय तो लोकमान्य पुणे संघ. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. नादब्रह्म कोल्हापूर आपल्याही माध्यमातून बहारदार खेळ इथे पाहायला मिळाला. आपलंही कौतुक आहे, आपलेही आभार आहेत.